आणि सरकारी बंधू विद्यापीठान एक शैक्षणिक संस्था 1971 साली आम्ही लोकांनी सुरू केली. आज त्या ठिकाणी 35,000 विद्यार्थी शिकतात. त्याच्यामध्ये मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम या दोन्हीचाही सुविधा आहे. प्राथमिक शाळा आहेत, माध्यमिक आहेत, CBSE आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. असा एक नवीन अलीकडे सुरू केली की आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या संबंधीची आहे. त्या सगळ्या शाळेमधून, शाखामधून मोठ्या प्रमाणात आत्मविश्वासानं कुठली जबाबदारी घेणारे विद्यार्थी तयार होतात आणि ते देशातून देशाच्या बाहेर आपले कर्तृत्व दाखवतात. अजून आम्ही हे काम वाढवतो. शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केली. आज आम्ही लोक तिथे काम करतो. तिथे 4 लाख विद्यार्थी आहेत आणि या सगळ्या शैक्षणिक संस्थेच्या वैशिष्ट्य आम्ही कुठेही देणगी घेत नाही, कॅपिटेशन फी घेत नाही आणि शेवटच्या कष्टातल्या मुला मुलींना तिथे संधी आहे. आणि त्या दृष्टीनं पुण्यामध्ये काही शाखा आहेत. इच्छा असेल, मालवणचे हॉस्टेल असेल, नांदेड सिटीला असेल, आणखी काही असतील. त्याशिवाय मुंबईला आहेत आणि त्याहीशिवाय महाराष्ट्राचा हा जो आदिवासी भाग आहे सरासरी आणि मोखाडा त्या भागात सुद्धा आम्ही शाखा उघडल्यात आणि मला आश्चर्य वाटताना आनंद होतो की त्या आदिवासी पाल्याच्या मुली आणि मुलं आत्मविश्वासानं आपल्यावरची जबाबदारी पार पाडतात आणि जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत. आज त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आज टेक्नॉलॉजी आणि व्हील ही कन्सेप्ट लक्षामध्ये घेऊन प्रसारता आणि त्याच्या सहकार्याने हा नवीन उपक्रम या ठिकाणी सुरू केला. आणि माझी खात्री आहे की त्याला मुला मुलींचा प्रतिसाद चांगला मिळेल. आज जागा कमी करतो आम्ही विचार करतो आणि या ठिकाणी जिथं आपण जमलो त्या ठिकाणी जवळपास 20,000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन आम्ही केलेलं आहे आणि काही हजार मुली शिकतात. आता त्याचाच विचार 20वरून 50 वर जायचे झाले तर सुविधा आहे, तेवढा एफएस आहे आणि त्यामुळे हे दालन विकसित कसं करता येईल याचा विचार आम्ही सगळे बसून करू. तेव्हा सगळ्यांची मदत, पाठिंबा या प्रत्येक कामाला आजपर्यंत मिळालेला आहे, पुढे मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. हा नवीन प्रकारचं लोकप्रिय होईल. विद्यार्थ्यांच्या त्याच्याबद्दलची आस्था वाढेल याबद्दलची खात्री बाळगतो आणि त्याचा शुभारंभ झाला असं जाहीर करून मी आपल्या सगळ्यांची
लागेल. असेल, आरोग्य असेल, या सगळ्यामध्ये आज AICने एक प्रचंड बदल केला. शेती हा भारताचा आर्थिक कणा आहे. तिथेही AIने प्रचंड काम केलं. तुम्ही जर कधी वाराणसीला गेला आणि माझ्या शेतावर गेला किंवा अन्य संस्थेत गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी नेहमी पिकं घेतली जातात आणि AIची मदत घेऊन पिकं घेतली जातात. त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे उत्पादनाच्या संदर्भात आणि क्वालिटीच्या संदर्भात. आणि त्यामुळे हे तंत्रज्ञान हे विकसित व्हायला तुमची माझी वाट पाहत नाही. ते अधिक गतीने होत चाललं आणि त्याच्यासाठी ठिकठिकाणी आपण प्रयत्नाची फरक असता हा केली पाहिजे. मी असं बोलत असताना सांगितलं इथं ज्यांनी सेंटर उघडलं असं सेंटर सातारला उघडलं हृदय शिक्षण संस्थेमध्ये. आणि आश्चर्य असं आहे की सातारचं ते सेंटर जे आहे त्या सेंटरमध्ये जवळपास 30,000 विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये लाभ घेतात आणि आत्मसेवादार आज फिरत असतात. आणि त्यामुळे याचं आपण शिक्षण पाहिजे आणि शिक्षणाची इच्छा असेल त्यांना प्रोत्साहित केलं. आपल्या शेतकऱ्यांचं लँड होल्डिंग हा फार महत्त्वाचा विषय आहे. छोटे छोटे लँड होल्डिंग असल्यामुळं हे AI त्यांना हे तंत्रज्ञान त्यांना परवडण्यासारखं आहे. आपल्याला अर्धा एकर जे जमीन तुमच्याकडे असेल ते आपल्या ॲप्लिकेबल आहे हे आपण सिद्ध केलं आहे. हा एक नाही 10,000 शेतकऱ्यांच्यावरती. जगातली ही अशी टेक्नॉलॉजी कुठेही नाही आहे की अर्धा एकरवाला सुद्धा बेनिफिशियरी होईल. आणि हे आपण सिद्ध केलेलं आहे आणि ते सगळं महाराष्ट्रात नाही सगळ्या देशाला उपलब्ध आहे. असं म्हणणं असं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला 1 लाख एकरचे उत्पन्न मिळालंच पाहिजे. सबन ट्रस्ट त्या दिशेने काम करतो आहे. त्याच्यामध्ये अर्धा एकरवाला असो पाव एकरवाला असो ही विल बी बेनिफिशियल. असा मध्यंतरी यांनी महाराष्ट्रात साखर कारखाने सरकारी संस्था यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना विनंती केली की तुमचे सभासद शेतकरी जे आहेत त्याच्यामध्ये 84% शेतकरी हे 1.5 एकरच्या असतेच लहान आहेत. त्या सगळ्यांना ही सुविधा मी देईल. आणि गंमत अशी असते की 10,000 शेतकऱ्यांनी पैसे भरून त्याच्यात सहभागी झाले आणि तो कार्यक्रम असा सुरू झालेला देशभर चालू आहे. म्हणजे UPमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आंध्र त्याच्यात सहभागी झाले आणि तो कार्यक्रम असा सुरू झालेला देशभर चालू आहे. म्हणजे UPमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हे आंध्र तिथं शेतकरी आणि कारखाने आपल्याला बारामतीला येतात, शिक्षण घेतात, वापर करतात. मी फक्त एकच उदाहरण सांगेल, लोकांच्या माहिती करतं, बऱ्याचांना माहिती आहे. आता प्रवीण सर सांगत होते मला की ज्या माणसाकडे अर्धा एकर जमीन आहे 20 टन तो उत्पन्न काढायचा तो आता 75 टन उपज करतात हे निम्म्या खर्चामध्ये. किंवा ॲव्हरेज आम्ही आजच्या धनादार असले की 35-38 टनचा ऊस हा कमीत कमी 85 टन ते 150 टन निम्म खर्च कमी होतो खतांचा, निम्म पाण्याची बचत होते. म्हणजे हे अद्वितीय आहे. साहेबांच्या शेतामध्ये आता ते बोलणारच मी सांगतो कारण मी तिथे प्रयोग केले. साहेबकडे 30-35 टन केळी निघायची, आता 55 ते 60 टन निघतात निम्म्या खर्चामध्ये. मी त्यांना म्हणणार कमिशन द्या म्हणून. हेच गोष्ट उत्साची आहे. तर काय होतं की जी व्यक्ती बोलते त्याच्याकडे काय म्हणून आम्ही ते साहेबांच्या शेतामध्ये केलं आणि ते कुणी बघू शकतो ते गोविंदबागेमध्ये माहिती करतं आपल्याला सांगतो. सर यायचं ध्येय या शेवटी इन्फॉर्मेशन कुठलं गोळा करते तर सोशल मीडियावर. पण
अनेकदा सोशल मीडियावर जी इन्फो अपलोड होते ती घरी असेल ते ट्रू असेल माहीत नाही. अनेकदा इकडून तिकडून नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं त्यात. ते कसं फिल्टर करावं? आत्ता आमच्याकडे बारामतीमध्ये हा जो मला फायदा मिळाला की 50 वर्षाचा डेटा आमच्याकडे होता जो ऑक्सफोर्ड किंवा मायक्रोसॉफ्टकडे सुद्धा नव्हता. आणि त्यामुळं तिघांनी एकत्र येऊन हे अल्गोरिदम्स आम्ही डेव्हलप केली. भारतामध्ये जेवढ्या चांगल्या संस्था आहेत की ज्यांनी काही काही चांगलं वेगळं केलं त्याच्यात सगळं आपण इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. तर तुम्ही म्हणता ते डेटा पाहिजे हे बरोबर आहे, पण योग्य डेटा कसं आहे कॉम्प्युटरचं गार्बेज इन गार्बेज आउट तीच गोष्ट इथे पण आहे. तुम्ही म्हणती शंका किती बरोबर आहे. त्यामुळं जे कोणी अल्गोरिदम वापरतील त्याच्यामध्ये डेटा ऑथेंटिक असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि उद्या डेटा हाच सोनल वेल्थ होणार आहे. तर दॅट इज स्किल ऑफ द ऑपरेटर हाऊ टू यूज इट. तर आता आपण म्हणतोय की विद्यार्थ्यांसाठी एआयचा वापर झाला पाहिजे. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की या सगळ्या नीटच्या परीक्षेत झालेला जो गैरव्यवहार होता, सरकारने याच बाबत एआयचा वापर जर अशा मोठ्या परीक्षांमध्ये देखील केला तर हे कुठेतरी ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत तर या सुद्धा कमी होतील. मग या सगळ्या तो जर निरोप केला असता तर येतच नसते. पण मला आनंद आहे की आता या कामाच्या संबंधीची जबाबदारी ज्यांच्या नेहमी ते व्यवस्था माझ्याकडे होते, माझ्या स्टाफमध्ये होते आणि अत्यंत प्रामाणिक आणि अभ्यासू व्यवस्था आहेत. आज सगळं देशाचं काम त्यांच्याकडे आले आणि तुम्हाला त्यांच्या कर्तृत्वाचा परिणाम हा काही महिन्यात दिसला. तर